लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीने सपाटून मार खाल्ला। त्यानंतर सतर्क झालेल्या भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखली। यामुळे महायुतीला मोठं यश मिळालं, तर भाजपने अभूतपूर्व विजय खेचून आणला। या भरीव यशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा हिस्सा आहे आणि या पार्श्वभूमीवर मुंबईत संघ आणि भाजपची 2 दिवसीय बैठक झाली आहे। त्यावरचा हा खास रिपोर्ट। विधानसभा निवडणुकीतल्या अभूतपूर्व यशानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची समन्वय बैठक पार पडली। या विधानसभा निवडणुकीत संघाच्या स्वयंसेवकांनी अहोरात्र मेहनत केल्यानं हे यश मिळवता आल्याचं बोललं जात आहे। राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतरची ही पहिलीच बैठक। यात संघानं भाजपच्या मंत्र्यांचं बौद्धिक घेतलं। लोकसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीनं सपाटून मार खाल्ला। त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपनं अभूतपूर्व विजय खेचून आणला। यात संघाचं योगदान असल्याचं जाणकार सांगतात। मुंबईतल्या 2 दिवसांच्या समन्वय बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप मंत्र्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली। राज्यातल्या प्रशासनाच्या गतिमानतेवर भर द्यावा, 2 समाजातला तेढ टाळण्यासाठी प्रयत्न करावेत, मित्र पक्षांच्या खात्याचा कारभार देखील वेगवान होण्यासाठी प्रयत्नशील रहा, भाजप मंत्र्यांनी बडेजाव टाळावा। या बैठकीत संघाच्या इतर आयामांनी निवडणूक काळात केलेल्या कामांचा संघटना वाढीसाठी काय उपयोग झाला याचंही विश्लेषण बैठकीत केलं गेलं। शेती, आरोग्य, शिक्षण, कामगार, उद्योग तसंच महिला आणि बाल अत्याचारांसह इतर विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यासह भाजपचे मंत्री या बौद्धिकासाठी उपस्थित होते। येत्या काळात भाजपला याचा कसा फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्याच्या सत्तेत पुन्हा एकदा पुनरागमन केलेल्या भाजपच्या नेत्यांचं संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत झालेली ही पहिलीच 2 दिवसीय बैठक आहे। या बैठकीमध्ये भाजप आणि संघामध्ये कशा प्रकारे समन्वय राखला जावा, महत्त्वाचे मुद्दे, कोर मुद्दे आणि संघाच्या एकंदर कार्यशैलीबद्दल, कार्यप्रणालीबद्दल आणि कुठले विषय येत्या काळामध्ये सरकारकडून घेतले जावेत याबाबत संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या मंत्र्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्यात, त्यांचं बौद्धिक घेतलंय। त्यामुळे महायुती सरकार आणि विशेषत्वानं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपच्या मंत्र्यांच्या कामगिरीवर येत्या काळात संघाचं लक्ष असणार आहे। त्यासोबतच संघाकडनं जे महत्त्वाचे विषय मांडले गेले, ज्या काही सूचना दिल्या गेल्यात त्याचं पालन कशा प्रकारे केलं जाते यावर देखील पुढची बरीच गणितं अवलंबून असणार आहेत। ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।